अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, LED टीव्ही, आटा चक्की, वॉशिंग मशीन, फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन। आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको, मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन। अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर, 0% व्याजदर, आधार पे उधार ऑफर। या पहा, आधार द्या, उधार घेऊन जा। आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे। संपर्क 9284016900 व 9901920551। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कडेगाव तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने गौण खनिज तस्करी प्रकरणी लक्षणीय ठिय्या आंदोलन करण्यात आले। कडेगाव गौण खनिज तस्करी करणाऱ्या तस्करांच्या वरती 379 व MPDA अंतर्गत गुन्हे दाखल करा। शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी। कडेगाव तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटना कडेगाव तालुक्याच्या वतीने भव्य ठिय्या आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी म्हणाले की या 10 ते 15 दिवसात योग्य कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा महसूल प्रशासनाला आंदोलनादरम्यान केला। कडेगाव तालुक्यातून विनापरवाना खुलेआम गौण खनिज तस्करी होत असून या तस्करांच्या वरती कलम 379 व MPDA अंतर्गत गुन्हे दाखल करा। गौण खनिज तस्करी करणाऱ्या तस्करांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर कारवाई करा। येरळा नामनी नदीपात्रातील वाळू उत्खनन झालेल्या ठिकाणाचे पंचनामे करा। तालुक्यामध्ये मंजूर असलेले गौण खनिज खाणपट्टे यांची ETS द्वारे मोजणी करा। तसेच अवैध गौण खनिज तस्करी तालुक्यातील पूर्णपणे बंद करा। अवैध तस्करी प्रकरणातील कारवाई केलेल्या वाहनांची माहिती RTO कार्यालयाला कळवा, अशा विविध मागण्यांसंदर्भात ठिय्या आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी, युवा कडेगाव तालुका अध्यक्ष गणेश गायकवाड, वांगी शाखा अध्यक्ष देवदास गायकवाड, दीपक घोरपडे, सचिन गायकवाड, अशोक मोहिते, अंकुश कदम, प्रशांत वाघ, प्रसाद वडार, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला।